हिंदी सक्तीविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। मनसेकडनं मुंबई, पुणे, ठाण्यात आंदोलन करण्यात आली आहेत, तर राज ठाकरेंनी बैठक घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केलंय। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत मनसेनं सरकारला अल्टिमेटम देखील दिलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। आम्ही काल अल्टिमेटम दिलेला आहे, आता शासनाने निर्णय करायचा आहे। कायदेभंग करून हा जी.आर आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही फाडलाय, त्याचा जाळून आम्ही होळी केलेली आहे। पूर्णतः विरोध या गोष्टीला आहे। पुढचं पाऊल तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीनंतर हिंदीची सक्ती करण्यात आली आहे। दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय। पुणे, मुंबई आणि ठाण्यात आक्रमक होत मनसेनं हिंदी सक्तीचा जी.आर फाडला। तसंच महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नसल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। मुंबईत हिंदी सक्ती विरोधात मनसेनं आंदोलन केलं। राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली होती। पुण्यातही मनसे कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकात आंदोलन करत सरकारचा निषेध केलाय। मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीचा जी.आरचं दहन केलंय। तर तिकडे ठाण्यात देखील मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। केंद्र सरकारकडनं हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप मनसैनिकांनी केला आहे। नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत राज्य सरकारने जो जी.आर परवा काढलेला आहे, तो जी.आर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना, मराठीवरती प्रेम करणाऱ्यांना मान्य नाही। त्यामुळे आज हा जी.आर आम्ही कायदेभंग करून हा जी.आर आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही फाडलाय, त्याचा जाळून आम्ही होळी केलेली आहे। हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची करण्याकरता जो जी.आर आलाय, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राज ठाकरे साहेबांचं कालच पत्र आलं आणि माननीय राज ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलंय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्णतः विरोध या गोष्टीला आहे आणि म्हणून आज त्याचा यलगार किंबहुना आज त्याचा विरोध दर्शवण्याकरता आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाला सुरुवात करेल। हिंदी सक्ती विरोधात भूमिका ठरवण्यासाठी राज ठाकरेंनी शिवतीर्थवर बैठक देखील घेतली होती। या बैठकीतनं मनसेनं राज्य सरकारला अल्टिमेटम देत इशारा दिला। ठाम भूमिका आहे आणि तीच भूमिका पुढे कशा पद्धतीने जायचं त्याच्यावर याच्या संदर्भातलं मार्गदर्शन साहेबांना आम्ही काल अल्टिमेटम दिलेला आहे, आता शासनाने निर्णय करायचा आहे। अन्यथा पुढचं काय पाऊल असणार त्याच्या संदर्भातलं आज मार्गदर्शन केलं आणि पुढचं पाऊल तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल। पहिली ते 5वीच्या अभ्यासक्रमात नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता हिंदीलाही स्थान देण्यात आलंय। एकीकडे मराठीच महाराष्ट्रात हाल सोसत असल्याचं चित्र आहे आणि आता हिंदी देखील सक्तीची करण्यात आल्यानंतर मनसेनं राज्य सरकारला अल्टिमेटम देत इशारा दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।